अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजेविषयी, देवांना स्नान कसं घालायचं, देवांना स्नान घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं, देवपूजा करण्याची सात्विक वेळ कोणती असावी, दिवा कुठल्या दिशेला लावायचा, याबद्दलची संपूर्ण योग्य असणारी जी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, ही माहिती ऐकून तुम्हालाही कुठेतरी वाटेल की इतक्या वर्षांमध्ये आपल्याकडनं ही चूक होत होती किंवा इतक्या वर्षांमध्ये आपल्याकडनं ही गोष्ट राहत होती। प्रत्येक भक्तासाठी विशेष महत्त्वाची माहिती आहे, कारण बऱ्याच वेळा देवपूजा करताना आपण ती करतो पण आपल्याला त्यातल्या काही गोष्टी माहिती नसतात आणि जेव्हा माहिती नसतात तेव्हा आपल्याकडनं काही चुकीच्या गोष्टी होतात। जेव्हा चुकीच्या गोष्टी होतात तेव्हा नक्कीच अर्थातच आपल्याला दोष लागतो आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पुढे भोगावा लागतो। म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे हा व्यवस्थित शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये मी तुम्हाला दररोज करणाऱ्या देवपूजेविषयी संपूर्ण सविस्तर आणि योग्य अशी माहिती सांगणार आहे। बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी सकाळी स्वच्छ स्नान झालं की त्यानंतर आपल्याला देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। ठीक आहे, कुठल्याही सेवेची सुरुवात करत असताना, कुठलीही पूजा करत असताना, कुठलंही शुभ कार्य करत असताना ते अग्नीच्या, ज्याला आपण म्हणतो की अग्नीच्या साक्षीने केलं जातं। बघा, अग्नी प्रज्वलित केल्यानंतरच शुभ कामांची किंवा कुठल्याही कामांची ही सुरुवात केली जाते। बरेच लोक अजूनही असे आहेत की जे देवपूजा करतात, देवांना आंघोळ वगैरे घालतात, सर्व काही करतात आणि सगळ्यात शेवटी दिवा लावतात। जर असं करत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही केलेली जी पूजा आहे ती देवांपर्यंत पोहोचली जाणार नाही, तुम्ही जी सेवा करतात ती सिद्धीस जाणार नाही। कुठलंही कार्य सिद्ध करण्यासाठी, कुठलंही कार्य सिद्धीस नेण्यासाठी, त्याची फळप्राप्ती होण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा असतो। ठीक आहे, यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा, बऱ्याच घरामध्ये देवघर जे आहे ते टांगत असतं, म्हणजे वरती लटकवलेलं असतं आणि जेव्हा टांगतं देवघर असतं तेव्हा आपण काय करतो, उभंच राहून देवांची पूजा करतो। खरं तर देवांची सेवा पूजा असेल ती आसनावरती बसून करायची असते। आसन हे अत्यंत महत्त्वाचं असतं, पण बऱ्याच वेळा आपण उभं राहून करतो, त्यामुळे खाली आपण आसन वगैरे काय घेत नाही। असं म्हटलं जातं की जर तुम्ही धरतीवरती उभे राहून जर देवपूजा किंवा सेवा केली तर त्याचं जे पुण्य आहे ते धरतीला मिळून जातं। त्यामुळे बघा, लक्षात ठेवा, कुठलीही पूजा उभे राहून कराल, कुठेही काही बसून कराल तर त्या सगळ्यात अगोदर आपल्याला आसन घेणं किंवा आसनावरती बसणं हे आवश्यक आहे। आत्तापर्यंत तुम्ही जर या गोष्टी केल्या नसेल किंवा कळाल्या नसेल तर इथून पुढे नक्कीच या गोष्टी करत चला। यानंतर आता देवपूजा कधी करायची, तर देवपूजा करण्याची जी वेळ आहे ती सात्विक वेळ असते, कारण सात्विक वेळेमध्ये जर कुठलीही पूजापाठ केले तर त्याच्या ज्या लहरी आहेत त्या आपल्या अवतीभोवती खूप सकारात्मक असतात। एकतर रात्रभर आपण विचार करतो, बऱ्याच वेळा सकाळी खूप टेन्शन घेतो। जेव्हा सकाळी तुम्ही सात्विक वेळ देवपूजा कराल तेव्हा तुमच्या घरामध्ये सात्विक लहरी फिरतील, एक सकारात्मकता येईल, घरात असलेली तुमच्या भोवती आजूबाजूला फिरणारी जी नकारात्मकता आहे ती कुठेतरी नष्ट होईल। आता सात्विक वेळ म्हणजे कुठली, तर 8च्या आतमध्ये फक्त पक्ष्यांची किलबिल असते, गाड्यांचा आवाज कुठेतरी कमी असतो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचाही आवाज कुठेतरी कमी असतो। ती जी वेळ असते ती शांत असते आणि ही जी वेळ आहे ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते, म्हणजे देवांची भ्रमंतीची वेळ असते। या वेळात आपण आपल्या देवांसोबत एकरूप झालेलो असतो। या वेळात जर आपण पूजा पाठ देवधर्म केलं तर त्याचं जे फळ आहे ते आपल्याला शीघ्र मिळतं। म्हणून 8च्या अगोदरच देवपूजा करा। आता ज्यांना नसेलच काही केल्या शक्य तर कमीत कमी 10च्या आतमध्ये तरी आपली जी देवपूजा आहे ती झालीच पाहिजे। मग आपण ही जी वेळ मानतो किंवा ही जी देवपूजा आपण म्हणतो तर ती मानसिक शांततेसाठी, प्रसन्नतेसाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि जर या वेळात केली तर आपलंही मन प्रसन्न होतं, आपल्या घरातील वातावरणही प्रसन्न राहतं, एक मनशांती ज्याला आपण म्हणतो तर ही मनशांती आपल्याला या वेळामध्ये सहज मिळून जाते। यानंतर बघा, बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की
देवपूजा करत असताना नक्की पाणी कुठलं आणायचं. ज्यांच्या आजूबाजूला विहीर असेल, नदी असेल, ओढा असेल, तर मी सगळ्यांना सांगेल की सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिले तिथे जाऊन एक तांब्यावर पाणी घेऊन या आणि त्या पाण्याने आपल्या देवांना स्नान घाला. आता हे झालं खेड्यातल्या लोकांचं. शहरातल्या लोकांचं कसं? आता ताई आम्ही सिटीमध्ये राहतो, आम्ही कसं करणार? तर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये, तुमच्या फ्लॅटमध्ये वगैरे जर सकाळीच पाणी येत असेल तर सगळ्यात स्वच्छ तुमचं स्नान वगैरे झालं की त्यानंतर एक कळशीभर पाणी घ्या किंवा एक तांब्याभर पाणी. सगळ्यात पहिलं येणारं जे पाणी आहे ते बाजूला करून ठेवा. त्याला हात लावायचा नाही, स्पर्श करायचा नाही, काहीच नाही. फक्त देवांना आंघोळ घालताना ते पाणी जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे. बरेच लोक अशीही मी बघितलेली आहेत की एक हंड्यामध्ये पाणी ठेवतात, तेच पाणी प्यायला वापरतात, तेच पाणी स्वयंपाकाला वापरतात आणि देवांनाही अंघोळ करायला तेच पाणी घेतात. उष्टनिष्ठ जर पाणी तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप मोठा दोष लागेल. जर तुमच्याकडे आठवड्यातून एकदा पाणी येत असेल, 4 दिवसातून एकदा पाणी येत असेल तर काय करा, एक मोठा हंडा किंवा कळशी भरून घ्या आणि ते जे पाणी आहे ते हंड्यामध्ये, कळशीमध्ये व्यवस्थित भरून ठेवा. 4-8 दिवस पुरेल असं ठेवा. फक्त देवांना अंघोळ घालण्यासाठीच एक तांब्याभर त्याच्यातलं पाणी काढायचं. बाकी ते जे पाणी आहे ते व्यवस्थित ठेवायचं, स्पर्श करायचा नाही, हात लावायचा नाही, कुणालाही सांगायचं की तिथे तुम्ही जाऊ नका. हे पाणी वेगळंच ठेवायचं. अशा पाण्यानेही तुम्ही देवांना स्नान घालू शकता. आता प्रत्येक घरोघरी ॲक्वा वगैरे असतात, टॅप असतो, तर मग तुम्ही काय करा, त्या टॅपचं, त्या ॲक्वाचंही पाणी घेऊ शकता. पण लक्षात ठेवा तुमचं बेसिन जे आहे ते स्वच्छ असावं, कारण मोस्टली बेसिनच्याच वरती आपला ॲक्वा असतो, अगदी आमचाही तसाच आहे. तर आपलं जे बेसिन आहे ते क्लीन व्यवस्थित असावं. त्याच वेळेस तुम्हाला हा जो तांब्या आहे तो तिथे तुम्हाला पकडायचा आहे आणि तिथून पाणी काढायचं आहे. किंवा थोडंसं किचनपासून लांब राहा, थोडंसं अगदी मागे व्हा आणि त्यानंतर तिथून जे पाणी आहे ते तांब्याभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला देवांना स्नान घालायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही देवांना स्नान वगैरे घालाल, जेव्हा तुमची देवपूजेला सुरुवात कराल, तर ताई दिवा जो आहे तो कुठे लावायचा, कुठल्या दिशेला लावायचा, ह्याही बऱ्याच नेहमी मला कमेंट्स असतात. तर मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर तो नेहमी उजव्या बाजूला लावायचा. मी अशी बसलेली आहे आणि देव समोरच्या बाजूला आहे, तर माझा उजवा साईड जो असेल, माझा जो उजवा हात असेल, त्या उजव्या हाताला मी दिवा लावणार. देवांचा तो डावा साईड होईल. ठीक आहे. आता मी अशी बसले आणि देव असेल तर माझ्या उजव्या बाजूला मी तेलाचा दिवा लावेन आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल तर तो डाव्या साईडला लावायचा. तुम्ही दोनही दिवे लावू शकतात. एकच लावायचा असेल तरी तेलाचा दिवा हा उजव्या बाजूला असला पाहिजे, तर तुपाचा जो दिवा आहे तो आपल्या डाव्या साईडला असला पाहिजे. तसंच दररोज न चुकता देवांच्या समोर एक वाटीभर साखर, नैवेद्य म्हणून वाटीभर साखर, एखादं फळ, पेढा यांपैकी काहीही तुम्ही ठेवू शकता. पण एक तरी गोष्ट आपल्याला देवघराच्या समोर ठेवायची आहे. त्याचबरोबर आठवणीने न चुकता एक ग्लासभर किंवा एक छोटासा तांब्याभर पाणी जे आहे ते देखील तुम्हाला देवांना पिण्यासाठी तिथे ठेवून द्यायचं आहे. बघा, आता हे सगळं करून झालं. आता देवांना अंघोळ कशी घालायची? बरेच लोक काय करतात, एकच तामण घ्यायचं, एक देव धुवून झाला की लगेच तिथेच दुसरा देव, तिसरा देव. तुम्ही जर एकत्रित असं पाणी करत असाल आणि हे उष्ट झालेल्या पाण्यामध्ये दुसऱ्या देवांची जर मूर्ती ठेवून त्यांच्यावरती पाणी अर्पण करत असाल तर याचाही अर्थातच तुम्हाला मोठा दोष लागू शकतो. लक्षात घ्या. समजा मी आता अंघोळ करतेय आणि माझं उष्टनिष्ठ असलेलं पाणी त्याच्यामध्ये दुसरं कोणी अंघोळ करेल का? जसं आपण अंघोळ करतो आपल्याला सेपरेट स्वच्छ पाणी लागतं, तसं देवांचंही आहे. ते तर आपल्यापेक्षा अर्थातच खूप मोठे आहेत. तर तुम्ही एकाच पाण्यामध्ये सगळ्या देवांना अंघोळ घातला आणि ते पाणी उष्टनिष्ठ झालं तर ते शुभ समजलं जात नाही. प्रत्येक देवांना सेपरेट अंघोळ घालायची असते. आता तुम्ही काय करू शकता, एक देवांना अंघोळ घातली म्हणजे ताम्हणामध्ये मूर्ती ठेवली की त्यानंतर त्याच्यावरती पाणी ओतलं की ते पाणी आहे ते दुसऱ्या प्लेटमध्ये काढा, पुन्हा ते ताम्हण स्वच्छ करा, दुसरी मूर्ती ठेवून द्या. याच्यापेक्षा अजून एक बेस्ट आयडिया तुम्हाला सांगते. एक मोठं ताम्हण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा पाट ठेवायचा. जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे सहज मिळेल. त्याच्यामध्ये एक पाट ठेवायचा आणि सगळ्यात आधी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची, त्याच्यावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं, म्हणजे जल अर्पण करायचं. स्वच्छ मूर्ती ही जी आहे ती धुवून घ्यायची. पुन्हा त्या पाटावरती दुसरी मूर्ती ठेवून द्या, कुलदेवीची, कुलस्वामिनीची, कुलदेवतांची. त्या मूर्तीवरती म्हणजे पाणी अर्पण करा, पुन्हा ती धुवून घ्या. पुन्हा तिसरी मूर्ती कुठली जी असेल तुमच्या घरामध्ये ती. असं एक एक जर तुम्ही पाटावरती मूर्ती ठेवली, पाणी एकत्रित होईल, मात्र त्या एकत्रित पाण्यात सगळ्यांच्या आंघोळी नाही होणार. लक्षात ठेवा, पाणी जरी मिक्स झालं तरी पण तो पाट जो आहे तो सेपरेट असणार आहे. त्यामुळे पाटावरती एक एक तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता. बरेच लोक काय करतात, अंघोळ घातली की त्यानंतर देवांच्या मूर्त्या ह्या तशाच ठेवतात. तर ते आपल्याला स्वच्छ पुसायच्या आहेत, स्वच्छ साफ करायच्या आहेत आणि त्यानंतरच त्या जिथे आपल्या देवघरामध्ये त्यांची जी मूळ जागा आहे तिथे तुम्हाला त्यांची मांडणी करायची आहे. यानंतर तर सगळ्यात शेवटची आणि विशेष गोष्ट म्हणजे काही देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करायचं.
अजूनही मी माझ्या आजूबाजूला असंख्य लोक बघते, अगदी जवळचीही लोक अशी बघते की देवांना स्नान घातलेलं पाणी आवर्जून ते तुळशीला घालतात. बघा, तुळस ही सर्वात पवित्र मानली जाते, तिचं एक पावित्र्य वेगळं आहे. जर तुम्ही देवांना आंघोळ घातलेलं पाणी या पवित्र तुळशीला अर्पण करत असाल तर त्याचाही खूप मोठा दोष लागू शकतो. तुम्हाला हे जे पाणी आहे हे कुठल्याही झाडांना घालायचं आहे, तुळस माता सोडून कुठल्याही झाडांना घालू शकता. बरेच लोक काय करतात, सिटीमधले लोकही बघते, बरेच लोक आपलं जे बेसिंग आहे ते बेसिंगमध्येच ओतून देतात. बघा, हे जे तीर्थ आहे म्हणजे देवांना आंघोळ घातलेलं पाण्याचं जे तीर्थ आहे ते बरेच लोक प्राशन करतात, कारण त्याने बऱ्याच व्याधी दूर होतात, आजारपण दूर होतं, नकारात्मकता संपते, असे असंख्य लाभ होतात, कारण ते तीर्थ असतं. देवांना आंघोळ घातल्यानंतर ते तीर्थ बनतं. मग तुम्ही लक्षात घ्या, जर हे तीर्थ तुम्ही बेसिंगमध्ये टाकत असाल तर त्या तीर्थाचा अत्यंत मोठ्या प्रमाणात अपमान होतो. त्यामुळे हे जे पाणी आहे हे तुम्ही अगदी थोडा वेळ, एक दिवस जरा तुम्ही लवकर हे जे पाणी आहे ते तुम्ही एक दिवस थोडं प्रयत्न करा किंवा थोडे कष्ट करा आणि बिल्डिंगच्या खाली उतरा. बिल्डिंगच्या खाली आजूबाजूला कुठेतरी एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्या. कुठलंही झाड चालेल, आपल्याला कुठलंही झाड चालेल, फक्त त्या झाडाखाली आपल्याला ते पाणी टाकायचं आहे. बेसिंगमध्ये, कचरा कुंडीमध्ये किंवा कुठल्याही तुळशीमध्ये तुम्हाला हे पाणी अजिबात घालायचं नाही. आता तुम्ही सांगाल की त्या आमच्या गॅलरीमध्ये तुळस आहे आणि तुळशीच्या बाजूला एक रोप आहे, त्याच्यात टाकू का? जर तुळशीमध्येच एखादं झाडाचं रोप असेल तरीही टाकायचं नाही. तुळस मात्र सेपरेट असेल आणि झाड जर सेपरेट असेल अर्थातच तुम्ही त्या झाडाला घातलं तरीही चालेल. याने तुमचं जे झाड असेल ते छान बहरतही जाईल आणि तुमची जी काही झाडं असेल ती मोठीही होत जातील. असंही करू शकतात की जे झाड एखादं मरायला आलेलं आहे, सुकत चाललेलं आहे, तर त्या झाडांनाही तुम्ही हे जर तीर्थ घातलं तर नक्कीच ते जे झाड आहे ते व्यवस्थित होईल, टवटवीत होईल. अशा पद्धतीने तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या देवपूजा करत असताना आपल्याला आवश्यक पाळायच्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.